हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील परकीय कंपन्यांविषयी जाणून घेणार आहोत. त्यातील डच ईस्ट इंडिया कंपनी पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पोर्तुगीज कंपन्यांबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डच ईस्ट इंडिया कंपनी याविषयी माहिती घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर डच लोक अति पूर्वेकडील मसाल्यांच्या बेटांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी 1595 पासूनच प्रवास करीत होते. अखेर 1597 मध्ये जावाच्या सुलतानाबरोबर तह करण्यात डचांना यश मिळाले. अति पूर्वेकडील व्यापारात वर्चस्व असणाऱ्या पोर्तुगीजांबरोबर स्पर्धा करण्यासाठी एकत्रित संघटित प्रयत्नाची आवश्यकता आहे, या जाणीवेने नेदरलँडच्या स्टेट जनरलने एक व्यापारी कंपनी स्थापन केली. डच ईस्ट इंडिया कंपनी ही 1602 साली स्थापन झालेली नेदरलँड स्थित व्यापारी कंपनी होती. त्या देशातील विविध भागधारकाकडून कंपनीसाठी भांडवल गोळा करण्यात आले. भागधारकाच्या हिताची काळजी घेणारे एक मंडळ या कंपनीवर देखरेख ठेवण्यासाठीही नेमण्यात आले होते. तर 20 मार्च 1602 या नेदरलँड सरकारने कंपनीला 21 वर्षाच्या कराराने सनद दिली. त्याचबरोबर कंपनीला आयात करात माफी देऊन ज्या ठिकाणी व्यापार करावयाचा त्या भागावर राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यास परवानगी देण्यात आली. 10 वर्षाच्या अवधीतच डचांनी मोल्युकस, तिडोर, बांदा व अबोईना या भागांवर राजकीय व व्यापारी सत्ता प्रस्थापित केली. ही जगातील सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपनी होती. डच ईस्ट इंडिया कंपनी रोखे विकणारी जगातील सर्वप्रथम कंपनी होती. कंपनीला वसाहती वसवणे, युद्ध करणे, तह अथवा करार करणे, अपराध्यांना कारावास अथवा देहदंडाच्या शिक्षा ठोठावणे, स्वतःच्या टाकसाळी उघडून नाणी पाडणे यासारख्या एखाद्या सार्वभौम शासनाच्या तोडीचे अधिकार होते. 17व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी अति पूर्वेकडील व्यापारात व राजकारणात प्रवेश केला. डच व इंग्रज यांच्यामध्ये 1619 मध्ये जावामध्ये जकार्ता येथे प्रथम स्पर्धा सुरू झाली, पण इंग्रजांना माघार घ्यावी लागली. डच कंपनीचा जनरल यान पीटरसन कोयल याने कंपनीसाठी जकार्ता येथे प्रमुख कार्यालय बांधले. जकार्ताला बटाव्हिया असे नाव देण्यात आले. पुढील काळात डचांच्या अतिपूर्वेकडील व्यापाराचे बटाव्हिया हे प्रमुख केंद्र बनले. अतिपूर्वेकडील मलायापासून बोर्निओपर्यंतचा प्रदेश डचांच्या ताब्यात आला. आकडेवारीच्या दृष्टीने पाहता आशियातील व्यापारात डच ईस्ट इंडिया कंपनीने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकले. 1602 ते 1793 या काळात कंपनीने जवळपास 10 लाख युरोपियन लोकांना आशियाच्या व्यापारासाठी 4785 जहाजांमध्ये पाठविले आणि 25 लाख टनांपेक्षा जास्त आशियाई व्यापारी मालाचा व्यापार त्यांच्या मार्फत झाला. त्या तुलनेत पाहता उर्वरित युरोपातून सर्व मिळून केवळ 8,82,412 लोक 1500 ते 1795 दरम्यान व्यापारासाठी पाठवले होते. पुढे पाहूया. डच ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धा असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांच्या ताफ्यात केवळ 2690 जहाजे होती व एकंदरीत व्यापारी माल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाच्या 1/5 होते. डचांनी 1600 मध्ये जपानमध्ये प्रवेश केला व पुढे 5 वर्षांनी डच ईस्ट इंडिया कंपनीला जपानशी व्यापार करण्याची परवानगी मिळाली. 1637 ते 38च्या जपानमधील क्रांतीनंतर सर्व ख्रिस्ती धर्मीयांना जपानमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. डचांना मात्र नागासाकी विभागातील देशिया या बेटावर राहण्याची परवानगी मिळाली. 1652 मध्ये डचांनी दक्षिण आफ्रिकेतील पोर्तुगीजांचा पराभव करून केप ऑफ गुड होप येथे आपली सत्ता स्थापन केली. पुढे पाहूया. 17व्या शतकात आपल्या मसाल्यांच्या व्यापारातील एकाधिकारशाहीमुळे डच ईस्ट इंडिया कंपनीने भरपूर नफा कमविला. 1900
1619 साली मालका बेटावरील मसाल्यांच्या व्यापारातून फायदा मिळवण्यासाठी राजधानी स्थापन केली. पुढे पाहूया. पुढील 2 शतकात कंपनीने आपली बंदरे व्यापारी तळ म्हणून ताब्यात घेतली व त्या बंदरांच्या आसपासचा भूभाग स्वतःच्या अधिपत्याखाली आणून स्वतःचे स्थान बळकट केले. हा व्यापारातला महत्त्वाचा भाग होता व दरवर्षी 18% दराने लाभांश यातून जवळपास 200 वर्ष मिळत होते. पुढे पाहूया. तथापि यापुढील काळात मात्र डचांना इंग्रजांना तोंड द्यावे लागल्याने त्यांची पूर्वेकडील सत्ता हळूहळू कमी होत गेली. 1795 मध्ये इंग्रजांनी दक्षिण आफ्रिकेतील डचांची सत्ता नष्ट केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जावा व आसपासची काही बेटे एवढ्याच प्रदेशात राहिली. पुढे पाहूया. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात भ्रष्टाचारामुळे पोखरल्याने कंपनीचे दिवाळे निघाले व 1800 साली कंपनी विसर्जित झाली. तिचे कर्ज व मालकी हक्क डच बटाव्हिया रिपब्लिकच्या सरकारकडे गेले. 1815 मध्ये डच कंपन्यांच्या ताब्यातील सर्व प्रदेश डच वसाहती म्हणून डच सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या. 1732 मध्ये स्थापन झालेली डॅनिश एशियाटिक कंपनी 1845 पर्यंत व्यापार करत होती. या कंपनीला राजकीय दृष्टीने महत्त्व नाही. पुढे पाहूया. इंडोनेशिया 1945 पर्यंत डच साम्राज्याअंतर्गत एक वसाहत होती. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील भूभाग पुढे डच ईस्ट इंडीज म्हणून ओळखले जाऊ लागले. 19व्या शतकात इंडोनेशिया द्वीपसमूहाला सामावून घेत हा भाग विस्तारला व 20व्या शतकात यातून इंडोनेशिया निर्माण झाला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.